नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या हळदीचं काढा आणि सांगणार आहे ओल्या हळदीची माहिती. तर नवरात्रीपासून ही ओली हळद बाजारपेठमध्ये सर्वत्रच बघायला मिळते. तर मलाही आज ओली हळद बाजारपेठमध्ये भेटली आणि म्हणून मी ती ओली हळद आणली. तिचं मला लोणचं बनवायचं आहे आणि कधीकधी मी हा ओल्या हळदीचा काढा घेते, कारण इन्सोमिनिया, स्ट्रेस जेव्हा असतं तेव्हा हा काढा खूपच उपयुक्त असतो. तर त्याची माहिती मी तुम्हाला सांगतेच. आता काढा बनवण्यासाठी अर्धा इंच हळदीचा तुकडा घ्यायचा आहे. तो क्रश करून घ्यायचा आहे. हळद स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हा क्रश केलेला हळदीचा तुकडा मी पॅनमध्ये घेते आणि त्याच्यामध्ये टाकते 1 ग्लास पाणी. आता गॅसची फ्लेम ऑन करते आणि हा पॅन गॅसवर ठेवूया. आता हा जो पाणी आहे तो 1 ग्लास घेतलेला आहे. तो जोपर्यंत अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत बॉईल करत ठेवायचं आहे. साधारणतः 3-4 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते हळद आपल्याला कशी उपयुक्त आहे. तर हळद ही पचन संस्थेसाठीही खूप उपयुक्त आहे. हळद जंतुनाशक आहे. हळदीमुळे पोटातील अपवायूचा नाश होतो. हळदीमुळे जर पोटात जंत झाले असतील तर ते जंत पडून जातात. त्यासाठी कच्च्या हळदीच्या रसामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हा रस पाण्यामध्ये मिक्स करून आपण तो पिऊ शकतो. त्याने काय होतं, जंत पडून जातात. जर रक्तक्षय असेल तर ही हळद खूपच उपयुक्त आहे. हळदीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ॲनिमिया जर असेल तर कच्च्या हळकुंडाचा रस आणि मध हे मिश्रण रोज घ्यावे. जर दमा असेल तरीही हळदीचा खूपच उपयोग होतो. हळदीचा काढा जर आपण सकाळ, संध्याकाळ, दुपार असं तिन्ही वेळेस घेतलं तरी आपल्याला दमा या रोगामध्ये उपयोग होतो. सर्दी खोकला असेल तरीही हळदीच्या काढ्याचा उपयोग होतो. तसेच स्नायू वेदना असतील तरीही हळदीचा काढ्याचा उपयोग होतो. जर कोणाला मेमरी इश्यू असेल, स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमर असेल तरी हळदीच्या काढ्याचा उपयोग होतो. हळदीचा काढा सकाळी घ्यायचा आणि संध्याकाळी घ्यायचा, टर्मरिक टी म्हणून. जर कोणाला पार्किन्सन असेल, म्हणजे थरकाप होत असेल, मंद हालचाल असेल, असंतुलन असेल, इम्बॅलन्स होत असेल तरी हळदीचा काढ्याचा उपयोग होतो. जर मेंटल इलनेस, इन्सोमेनिया सारखे प्रॉब्लेम असतील तर हळदीचा काढ्याचा उपयोग होतो. तेव्हाही हळदीचा काढा जो मी आता बनवलेला आहे तो सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता, सकाळी आपण अनुशा पोटी घ्यायचा आहे आणि संध्याकाळी 7 वाजता घ्यायचा. मग याचा काढ्याचा उपयोग खूपच छान होतो आहे. मलाही करोनाच्या काळामध्ये इन्सोमिनियाचा त्रास होत होता, म्हणजे झोप येत नव्हती, कारण सर्वत्र अशा निगेटिव्ह न्यूज होत्या आणि तेव्हा झोपेचा खूपच त्रास होत होता. तेव्हा मीही हा काढा सकाळी आणि संध्याकाळी घेत होती आणि त्याचा खरंच खूपच चांगला उपयोग मला झालेला आहे आणि त्याच्याने स्किन पण चांगली होते. जर कोणाला नर्वस रिलेटेड इश्यू असतील, जर एन्झायटी असेल, स्ट्रेस असेल, स्नोरिंग प्रॉब्लेम म्हणजे घोरण्याचा त्रास असेल तरी हा काढा उपयुक्त आहे. जर कोणाला रेस्पिरेटरी इश्यू जस्ट लाईक म्हणजे श्वसन विकार असतील तेव्हाही हा काढा उपयुक्त आहे. जर कोणाला क्रिटिकल कंडिशन असेल, मोटर न्यूरॉनची प्रॉब्लेम असेल किंवा मस्क्युलर प्रॉब्लेम असेल तरी हळदीचा काढा उपयुक्त आहे. असा हा हळदीचा काढा हा सगळ्यांनाच खूपच उपयुक्त आहे. हे आपण काही लोक हळद दुधामध्ये रात्री घेतात आणि छान झोप लागते, बरोबर, कारण हळद ही झोपेसाठी खूपच चांगली आहे. त्याने स्ट्रेस कमी होतो आणि आपले सगळे जे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात. त्यामुळे हळदीचा काढा हा आपल्या शरीरासाठी खूपच असा गुणकारी औषध आहे. कशी वाटली तुम्हाला मी सांगितलेली माहिती आणि दाखवलेली ही हळदीच्या काढ्याची रेसिपी आवडली असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू. हॅपी न्यू इयर.